बात ऐसी है भाई, अब तक ऑपरेशन सिंदूर खत्म नहीं हुआ है, चल रहा है। अब तक हमारी जो महिलाएं हैं, 26 माता बहनें हैं, उनका सिंदूर पहलगाम में उजाड़ गया है। हाँ, उनकी वेदना, उनका दुख, उतना उनका आक्रोश खत्म नहीं हुआ। आज भी वो लोग सदमे में। और आप लोग पाकिस्तान के साथ उधर अबू धाबी में क्रिकेट खेलने जा रहे हैं। ये निर्लज्जता है, ये देशद्रोह है, सीधा मैं बोल रहा हूं। मेरा सवाल भारतीय जनता पार्टी से, सरकार से नहीं। मेरा सवाल विश्व हिंदू परिषद से है। मेरा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से, बजरंग दल से है। क्या आपकी कोई भूमिका इस बारे में है या नहीं? सरकार कुछ भी कहेंगी, यह अंतर्राष्ट्रीय मामला है या ये जागतिक मामला है। अरे जागतिक मामला है तो जागतिक वर्ल्ड देखेगा। भारत में 26 लोग मारे गए हैं पाकिस्तान की तरफ से, और आपने कहा था पाकिस्तान के साथ किसी भी प्रकार का रिश्ता हम नहीं रखेंगे। आपने कहा था पानी और खून एक साथ नहीं बहेगा। पानी और खून एक साथ नहीं बहेगा तो खून और क्रिकेट एक साथ कैसा चलेगा? कैसा चलेगा? पूरा देश खून से लथपथ हुआ था उस दिन। हाँ, तो ये क्या है? तो हम शिवसेना, उद्धव बालासाहेब ठाकरे, हमने ये निर्णय लिया है, हम इस भारत पाकिस्तान क्रिकेट का जो मैच हो रहा है अबू धाबी में, हम उसका विरोध करेंगे। हमारी महिलाएं सड़क पर आएगी, और जो हमारा एक अभियान है, वो अभियान इस तरह से है कि सिंदूर रक्षा अभियान। मराठी में माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश, सिंदूर सम्मान आंदोलन, इस तरह का आंदोलन हम करेंगे सिंदूर के सम्मान में, हमारे महिलाओं के सिंदूर के सम्मान में। और हजारों लाखों महिला घर घर से नरेंद्र मोदी जी को, प्रधानमंत्री जी को अपना सिंदूर भेज देगी अलग से। आप सिंदूर को याद रखिए, ये सिंदूर में बहुत ताकत है। आप सिंदूर को भूल गए, आप सिंदूर की राजनीति करते हो, ये हम उनको याद दिलाएंगे। और हम महाराष्ट्र के घर घर से हमारी महिलाएं सिंदूर भेजेंगी। आपने कहा था ना रिश्ता नहीं रखेंगे पाकिस्तान के साथ, तो कौन सा क्रिकेट? अब भारतीय जनता पार्टी के मंत्रियों के बेटे जाएंगे मैच देखने में। हाँ, ये देशद्रोह है, निर्लज्जता। थैंक यू। अच्छा, उद्या बोले, कल बात करेंगे। एक विषय आपल्या समोर मांडतो, जे सकाळी आम्ही ट्विट केलेलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल एक बैठक आमची किंवा पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला। 14 सप्टेंबरला अबू धाबी येथे भारत आणि पाकिस्तान सामना, क्रिकेट सामना खेळवला जातो। भारत आणि पाकिस्तान हा सामना अबू धाबी येथे खेळवला जातो, आणि भारतीय क्रिकेट बोर्डानं त्यात सहभाग घेतला। लोक भावना विरुद्ध आहेत। अजूनही जे 26 निरपराध लोक तिथे मारले गेले पहलगावला, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश संपलेला नाही, अतिरेकी सापडले नाही। ऑपरेशन सिंदूर आजही सुरू असल्याचं सांगितलं जातं, की ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधामध्ये सुरू आहे आणि ते संपलेलं नाही। पाकिस्तानच्या कारवाया काश्मीरमध्ये थांबलेल्या नाही। अशा वेळेला पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याची आणि पाकिस्तान बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकण्याची भाषा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व असली नकली नेते, हिंदुत्ववादी, त्यांनी हा विषय वारंवार मांडला।
की पाकिस्तान बरोबर कोणती संबंध आम्ही ठेवणार नाही. खून और पानी एक साथ नहीं बहेगा. सिंधू वॉटर ट्रीटी रद्द केली. सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देणार नाही. प्रधानमंत्री म्हणाले खून और पानी एक साथ नहीं बहेगा. आमचा प्रश्न आहे, मग खून और क्रिकेट एक साथ कैसा खेलेगा? खून और क्रिकेट, उजाडलेलं सिंदूर आमच्या महिलांचं, इतक्या लवकर तुम्ही विसरलात? हा काय प्रकार आहे? आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला, सरकार सोडून द्या, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत, त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे 14 तारखेला पाकिस्तान बरोबरचा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे. नुसता विरोध नाही, महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे, सिंदूरच्या सन्मानाचा आहे. माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल. सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं तर, किंवा सिंदूर सन्मान आंदोलन, सिंदूर की रक्षा में शिवसेना मैदान. पण मराठीत सांगायचं तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान, अशा प्रकारचं आंदोलन 14 तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल. आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले, ते घरघर सिंदूर वाटणार होते, राजकारण करणार होते, विरोध झाल्यामुळे थांबले. त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत. घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत. आणि अशा प्रकारचं हे सिंदूर रक्षा अभियान किंवा माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं एक आंदोलन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, आदेशानुसार 14 तारखेला होईल. भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामन्याला जे समर्थन देत आहेत, जी त्याची वकालत करतायत, त्यांनी जरा आपला अंतरात्मा तपासून पाहावा की राष्ट्राची भावना नक्की काय. हा एक प्रकारे देशद्रोह. या भाजपवाल्यांची सगळी मुलं अबुधाबीत मॅच बघायला जाणार आहेत. जय शहा तो क्रिकेटचे सर्व आहेत. राष्ट्रभक्तीच्या गोष्टी आपण करता, अमित शहा करतात, आम्हाला शिकवतात, काँग्रेसवाल्यांना असतील, शिवसेनेला असतील. आम्ही म्हणे आमच्या मूळ विचारापासून दूर गेलो. आम्ही मूळ विचारापासून दूर गेलो नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाक सामन्याला कायम विरोध केला. जावेद मियादाद घरी आला तेव्हा त्याला ठणकावून सांगितलं, चहा प्यायचं आणि निघून जायचं, सामन्याची वकालत इथे करायची नाही. एका बाजूला तुम्ही काश्मीरमध्ये रक्त सांडत असताना तुम्ही क्रिकेट खेळायला आमच्याकडे येता? लाजा वाटत नाही तुम्हाला? हाच प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे. अरे तोंड तरी उघडा, विरोध तरी करा. हिंदुत्ववादी आहात ना? ते जे बाडगे बसलेले आहेत सरकारमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना म्हणून, बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन वगैरे, बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत पाक सामना होणार नाही. काय करतायत निंदे आणि त्यांचे आमदार खासदार पुढारी? काय करतायत? ज्यांनी काय ते मैदान वगैरे उखडलं होतं तेही त्यांच्या पक्षात गेले तसं मला कळलं. पण माझा प्रश्न इतकाच आहे, हा देशद्रोह. ऑपरेशन सिंदूर संपलं नाही, महिलांचा आक्रोश थांबला नाही, आजही सगळीकडे वेदना आहे त्याची. आणि तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तान बरोबर? नाही. शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना
ते सहन करू शकत नाही, महिला आमच्या रस्त्यावर येतील. पहलगाम हल्ला हा गृहमंत्र्यांचं अपयश मानलं जात आहे. 100% दुसरीकडे जय शाह यांचेच जय शाह हे क्रिकेट मी वारंवार सांगतोय, भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये सगळ्यात मोठा जुगार, गॅम्बलिंग, आर्थिक उलाढाल होते आणि म्हणून हे क्रिकेट सामने खेळवले जातात. आणि याची सगळी सूत्र गुजरातमधून हातात. या गॅम्बलिंगची, या जुगाराची ऑनलाईन क्रिकेट, विशेषतः भारत पाकिस्तान हे कोण आहेत? हे सगळे ऑनलाईन गॅम्बलिंग राजस्थान आणि गुजरातमधून चालवली जातात आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक हे सहभागी असतात. आर्थिक उलाढाल, पण त्या आर्थिक उलाढालीमध्ये 26 आमच्या महिलांचा सिंदूर उजाडला गेला, पुसला गेला, ते विसरून गेले. फक्त राजकारणासाठी हौतात्म्य, भारत पाकिस्तान, पुलवामा, पहलगाम, उरी आणि इतर वेळी व्यापार. शिवसेना 14 तारखेला आपली भूमिका रस्त्यावर दिला. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, देशाला हे मान्य नाही आणि हिंदुत्वाला हे मान्य नाही. 4 दिवस बाकी निवेदन वगैरे देणार आहात पंतप्रधानांना पत्र? कशाला? मी तुमच्या माध्यमातून सांगतोय. मी आज ट्विट केलंय, त्यांना टॅग केलंय. निवेदन कशा करतात? त्यांना कळत नाही जनतेच्या भावना काय. स्पष्टीकरण दिले की जागतिक स्पर्धा असतील, आशिया कप असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, वर्ल्ड कप असेल, त्यात भारत पाकिस्तान सामना खेळावला जाऊ शकतो. ते काही सांगतील, देशाला मान्य नाही. जे खेळतायत त्यांच्या देशामध्ये 26 लोकांचं अशा प्रकारचं निर्घृण मरण त्यांनी पाहिलं नाही किंवा सिंदूर उजाडलेला नाही. जे इतर देश खेळतायत ते न्यूझीलंड असतील, ऑस्ट्रेलिया असतील, श्रीलंका असेल, अफगाणिस्तान असतील, UAE असतील. आमचा देश दहशतवादाशी पाकिस्तान बरोबरचा सामना करतो. आमचा देश रोज रक्त सांडतोय, बलिदान देतोय. तरी जर नरेंद्र मोदी म्हणत असतील हा जागतिक विषय आहे, मग हा जागतिक विषय इतर वेळी नव्हता का? जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात होता तेव्हा तुम्ही विरोध केला होता. त्याच्यावर काल एक महत्वपूर्ण बैठक झाली, ती पूर्णतः राजकीय होती. कारण तुम्ही देखील होता, कोण होतं? ठाकरे बंधू होते. त्यामुळे पूर्णतः राजकीय. कसं काय असेल? 2 ठाकरे बंधू आमचे प्रमुख, म्हणजे उद्धवचे राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणतात? बंधू आहेत ना, बंधू आहेत ते. आणि मी मित्र आहे. आज शिवसेनेची पण आहे. बघा, पदाधिकाऱ्यांची बैठक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये. तुम्ही राजकारण म्हणताय ना, मग ही सतत चालणारी प्रक्रिया. निवडणूक आलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, बैठका घ्याव्या लागतील. थँक्यू. हिंदी में याच्यावरती मी नक्की बोलेन. आज आमच्यासाठी रविवारचं जे आंदोलन आहे भारत पाक क्रिकेट सामन्याविरुद्धच, तो आमच्यासाठी देशासाठी महत्वाचा विषय आहे. राजकारणावरती कधी चर्चा करता येईल उद्याही करीन. एक शेवटचा प्रश्न, वृत्तपत्रामध्ये असं आले की मनसेने अर्ध्याच्या जवळपास जागा. बघा, वृत्तपत्रात आपण नेपाळ मधल्या वृत्तपत्रकारांना का मारलंय आपण ते पाहिलं असेल. खोट्या बातम्या देत. नेपाळच्या मीडियावर झालेल्या हल्ल्याचा अभ्यास आपल्याकडल्या लोकांनी करायला पाहिजे. रस्त्यावर त्यांना काय माहिती? कोण होतं आतमध्ये? मी होतो, मला माहिती. उद्धवजी होते, राजसाहेब होते. काय माहितीये त्यांना आतमध्ये काय चर्चा झाली, आतमध्ये काय झालं, काय माहितीये कोणाला? वृत्तपत्रात आलेल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. मराठा आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि दुसरीकडे ओबीसी उपसमिती मात्र म्हणते की सरसकट कुणबीचे दाखले देऊ नये. सरकार त्याच्यावरती मी बोलेन ना. भुजबळ साहेब आहे, तेवढे मोठे नेते, इतर नेते आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, स्वतः देवाभाऊ आहेत, तेवढे होर्डिंग बिल्डिंग लागले आहेत. त्यांना या विषयावर बोलू द्या ना. आप हिंदी में अगर है तो पूछ लीजिए. चलिए, हो गया.